वेलकम टू आवर एनजी कोचिंग अँड नर्सिंग अपडेट्स. काल आपण बघितलं होतं स्टेजेस ऑफ लेबर. स्टेजेस ऑफ लेबर मध्ये सगळ्यात पहिलं स्टेज दॅट इज सर्वायकल डायलेशन स्टेज, सेकंड स्टेज दॅट इज फिटल स्टेज, थर्ड स्टेज प्लासेंटल स्टेज, प्लासेंटा एज वेल एज मेम्ब्रेन निघते त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण बघितली होती फोर्थ स्टेज दॅट इज ओनली ऑब्झर्वेशन स्टेज. त्यामध्ये आपल्याला 1 तास किंवा 4 तास आपल्याला ऑब्झर्व करायचे राहते. त्याच्यानंतर आपण आता ह्या स्टेजेसचं मॅनेजमेंट कसं करणार आहे ते बघत आहोत. तर मॅनेजमेंट मध्ये सर्वात आधी मॅनेजमेंट ऑफ फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. तर आजच्या पीपीटी मध्ये आपण हे बघणार आहोत की मॅनेजमेंट ऑफ फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. तर फर्स्ट स्टेज ऑफ लेबर कुठून स्टार्ट होते? फुल सर्वायकल डायलेशन पासून चालू होते. करेक्ट आहे का? हे चालू होऊन राहिलेलं आहे ट्रू लेबर पेन पासून तर फुल सर्वायकल डायलेशन पर्यंत. हे आहे फर्स्ट स्टेज. त्यामध्ये आता ट्रू लेबर पेन कसं? तर बघा इमेज दाखवलेली आहे. त्या इमेज मध्ये काय दिसत आहे? मदर रेस्ट करत आहे. म्हणजे याच्यामध्ये काय ती रेस्ट करत आहे. त्या रेस्ट मध्ये फर्स्ट स्टेज म्हणजे तिला पेन चालू झालेला आहे. पेन चालू झालेला आहे तर फुल सर्वायकल डायलेशन होईपर्यंत फर्स्ट स्टेज मानल्या जाते. तर त्याच्यामध्ये आपण कुठली मॅनेजमेंट देणार? ऍज अ नर्स कुठली मॅनेजमेंट देणार ते आपण बघू. तर सर्वात आधी लेबर हॅज psychological, emotional and social impact on women and her family member. She experienced the stress, physical pain and fear of danger. याचाच अर्थ असा की आता मदर ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी किंवा फर्स्ट स्टेज त्याच्यामध्ये काय आहे? तिला खूप जास्त पेन होत आहे, तिला सायकोलॉजिकल सपोर्ट पाहिजे आहे, इमोशनल सपोर्ट पाहिजे आहे आणि सोशल इम्पॅक्ट, कुठला सोशल इम्पॅक्ट आहे वुमेनवर पडून राहिलेला त्याच्याकडे किंवा फॅमिली मेंबरचा सुद्धा सपोर्ट पाहिजे आहे आणि तिला सगळ्या प्रकारचा सपोर्ट पाहिजे आहे. कारण की ती फिजिकल पेन आणि तिला फिअर आहे की बाळ कसं येणार, तिची डिलिव्हरी कशी होणार, ह्या सगळ्या गोष्टीचं तिला फिअर आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे? तिला सायकोलॉजिकल सपोर्ट द्यायचा आहे. म्हणजे तिला सायकोलॉजिकली सपोर्ट द्यायचा आहे. त्यानंतर आपण इमोशनली तिला सपोर्ट द्यायचा आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो की तिला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे कशा पद्धतीने डिलिव्हरी होणार आहे, फर्स्ट स्टेज मध्ये काय होणार आहे, इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे. त्यानंतर नर्स शुड बी स्किल्ड अँड टॅक्टफुल टू प्रोव्हाइड केअर टू मदर इन फर्स्ट स्टेज. याचाच अर्थ नर्स स्किलफुल असली पाहिजे. तिने म्हणजे ती स्किलफुल असली पाहिजे, ती टॅक्टफुल असली पाहिजे की तिला फर्स्ट स्टेज ऑफ लेबर मध्ये मदरला केअर देताना तिला सर्व गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट शुड बी मेंटेन अँड नर्स शुड बी कॉन्फिडंट. आणि जी पेशंट आहे तिला कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट मिळालं पाहिजे. कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट मिळाल्यामुळे तिचा स्ट्रेस तसाच रिड्यूस होणार. आणि नर्स काय? शी शुड बी कॉन्फिडंट. ती कॉन्फिडंट सुद्धा असली पाहिजे. ओके. त्यामध्ये फर्स्ट आपण बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल आणि इमोशनल. सायकोलॉजिकल सपोर्ट दिला पाहिजे आपण, इमोशनल सपोर्ट दिला पाहिजे. त्यानंतर तिचं फिअर रिड्यूस केलं पाहिजे. आणि जी कुठली नर्स आहे ती टॅक्टफुल असली पाहिजे. तिने नर्स म्हणजे पेशंटला प्रॉपर वेनं केअर दिली पाहिजे. त्यानंतर नर्स ही कॉन्फिडंट असली पाहिजे आणि पेशंटला कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट तिने क्रिएट केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर इमोशनल सपोर्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट सो दॅट अ वुमन कॅन गिव्ह बर्थ विथ द डिग्निटी. म्हणजेच की इमोशनल सपोर्ट जर असेल तिला की बेबी हेल्दी राहणार वगैरे वगैरे आणि डिलिव्हरी प्रॉपर होणार तर ती पण हॅपीली बेबीला डिलिव्हर करू शकणार. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ नॉर्मल लेबर कंजिस्ट कंटिन्यू ऑब्झर्वेशन विथ मिनिमल इंटरव्हेन्शन. ह्या लेबरच्या स्टेजमध्ये काय होते? कंटिन्युअस आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. ओके, कंटिन्युअस ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्यानंतर अॅक्यूट मॅनेजमेंट. अॅक्यूट मॅनेजमेंट म्हणजे काही कालावधीपर्यंत आपण कुठला मॅनेजमेंट करणार ते बघूया. तर यामध्ये अँटीसेप्टिक आणि असेप्सिक टेक्निक म्हणू शकतो आपण. म्हणजेच अँटीसेप्टिक आणि असेप्सिक म्हणजे कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन नाही झालं पाहिजे. कुठल्याही पेशंटला आपण हात लावताना किंवा जेनायटल एरियावर हात लावताना आपण काय करणार? तर हँडवॉश वगैरे क्लीनलीनेस मेंटेन केली पाहिजे. इव्हन आपण ग्लोव्स वगैरे घातले पाहिजे. हे सुद्धा आपल्याला मेंटेन करावं लागतं. त्यामध्ये स्पेरुलस सर्जिकल क्लीनलीनेस अँड असेप्सिक शुड बी मेंटेन. मीन्स प्रॉपरली क्लीनलीनेस असली पाहिजे, ग्लोव्स वगैरे पण प्रॉपर असले पाहिजे आणि असेप्टिक टेक्निक म्हणजे इन्फेक्शन नाही झाले पाहिजे. अशा पद्धतीची टेक्निक आपल्याला तिथे फॉलो करायची आहे. त्यानंतर बॉवेल केअर.
An enema is given in early stage of labor to stimulate uterine contraction. If the rectum is full, it can cause swelling of the perineum during the time of delivery with fetal contamination. काय म्हटलेलं याच्यामध्ये बॉवेल केअर म्हणजे आपण बघूया की जेव्हा डिलिव्हरी होते त्याच्या आधी मदरला आपण एनिमा देऊन देतो, जे करून जे युटेराइन कॉन्ट्रॅक्शन होऊन राहिलेलं आहे ते स्टिम्युलेट होते. आणि जर आता रेक्टम एनिमा देऊन आपण एनिमा देते, ओके. आणि त्याच्यामुळे काय होते, जर आपण एनिमा दिला नाही किंवा रेक्टम फुल असेल, बॉवेल फुल असेल, तर त्यामुळे काय होणार, पेरिनियमवर स्वेलिंग येणार. मग त्याच्यामुळे काय होणार, फिटलला कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यानंतर ब्लॅडर. Full bladder hamper the uterine contraction and can cause infection. So the mother should be encouraged to empty the bladder frequently. In case mother is not able to empty her bladder, catheterization should be done. यामध्ये ब्लॅडरला सुद्धा आपल्याला एम्प्टी करायचं आहे, ओके. त्यानंतर पेरिनियल प्रिपरेशन. To prevent the infection of perineal area of mother, it shared and it also help in easy visualization of perineal vulva. पेरिनियल प्रिपरेशन म्हणजे जे पेरिनियल वरचे हेअर्स वगैरे आहे ते सुद्धा रिमूव्ह करायला लावायचे आपल्याला. त्यानंतर पेरिनियल एरिया पूर्ण क्लीन करून घ्यायचा आणि त्यानंतर जर आपण व्हिज्युअलायझेशन वगैरे केलं तर ते प्रॉपरली आपल्याला व्हिज्युअलाइज होणार, बेबीचं हेड वगैरे म्हणू शकतो आपण. त्यानंतर रेस्ट. If the membrane are intact, the woman is allowed to walk about it, prevent vena cava compression and help in descent of head. Ambulation also reduce the duration of labor. यामध्ये आपण रेस्ट जर दिली, जी मेम्ब्रेन इंटॅक्ट राहते, the woman is allowed to walk about it to prevent vena cava compression. आता तिला रेस्ट देऊन राहिलेलो आपण, रेस्ट प्रॉपरली द्यायची आहे. रेस्ट झाल्यानंतर तिला थोडं वॉक करायला लावायचे. वॉक केल्यामुळे काय होतं की बेबीला डिसेंट होऊ शकते, बेबी डिसेंट होऊ शकते. म्हणजे जर अँब्युलेशन केलं तर त्याने बेबी डिसेंट होऊ शकते आणि जो लेबरचा ड्युरेशन आहे तो कमी होतो. म्हणजे तिला रेस्ट करायला लावायचं, पण जास्त पण रेस्ट नाही, त्यामध्ये तिला थोडं वॉकिंग करायला लावायचं. पोझिशन. Women may assume any comfortable position during this period if there is no contraindication for any position. जर मदरला कुठली अदर बिमारी वगैरे नाही आहे तर मग मदरला काय करायचं, कुठली पण अकॉर्डिंग टू हर कम्फर्टेबल पोझिशन आपल्याला द्यायची आहे. जर आता तिला कुठलं डिझीज वगैरे असेल किंवा कुठलं प्रॉब्लेम वगैरे असेल तर त्या टाइमलाच आपण तिला स्पेसिफिक पोझिशन देऊ शकतो, पण फर्स्ट स्टेज ऑफ लेबर मध्ये स्पेसिफिक पोझिशन आपण देत नाही. अकॉर्डिंग टू पेशंट कम्फर्टेबल पोझिशन आपण तिला देते, ओके. त्यानंतर डाएट. देयर इज अ डिलेड एम्प्टिंग ऑफ द स्टमक इन लेबर. म्हणजेच की डिलिव्हरीच्या टाइम मध्ये आपण तिला काय करतो, आपण एम्प्टी ठेवायला लावतो. काय रिझन आहे, तर रिझन असं आहे की इफ बेबी सीपीडी वगैरे म्हणजे बेबी प्रॉपरली डिलिव्हर्ड नाही झाला तर होऊ शकते की सिझेरियन सेक्शनला पाठवू शकते. मग त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, स्टमक एम्प्टी करायला लावायचं आहे. Fluid in the form of plain water, chips, fruit, soap may be given in early labor in case of prolonged labor. म्हणजेच की आपण एम्प्टी ठेवून राहिलेला स्टमक, पण त्याच्या आधी ती खाऊ शकते काही कालावधी आधी, त्यामध्ये चिप्स वगैरे खाऊ शकते, फ्रुट्स वगैरे पण खाऊ शकते, किंवा प्रोलॉंग लेबर असेल, खूप वेळ लागत आहे डिलिव्हरीला, तर त्या टाइमला ती खाऊ शकते, ओके. तसं नॉर्मल प्लेन वॉटर आपण तिला देऊ शकतो, बाकी आपण काही देऊ शकत नाही. अजून इंट्राव्हेनस इन्फ्युजन विथ 5% डेक्स्ट्रोज मे बी स्टार्टेड. आणि ह्या कंडिशन मध्ये आपण इंट्राव्हेनस इन्फ्युजन ऑफ 5% डेक्स्ट्रोज 5% डेक्स्ट्रोज आपण तिला चालू करतो. त्यानंतर रिलीफ ऑफ पेन. तिचा पेन रिड्यूस करण्यासाठी आपण स्ट्रेस वगैरे देतो. त्यानंतर अनाल्जेसिक, जास्त पेन असेल तर अनाल्जेसिक वगैरे पण प्रोव्हाइड करतो. केअरफुली एक्झामिनेशन करतो. त्याच्यामध्ये त्यानंतर आपण वेजायनल एक्झामिनेशन करतो. वेजायनल एक्झामिनेशन आपण कशासाठी करतो, बेबी बिअरिंग डाऊन इफेक्ट होऊन राहिलेला आहे का, बेबी खाली आलेला आहे का हे बघण्यासाठी. त्यानंतर ऍब्डॉमिनल एक्झामिनेशन बघतो. ऍब्डॉमिनल एक्झामिनेशन मध्ये आपण फिटल हार्ट साऊंड वगैरे पण बघतो. ऍब्डॉमिनल एक्झामिनेशन करतो, पाल्पेट करतो, फंडस 36
फिक्स जे असते त्याच्यापेक्षा कमी आलेलं आहे का? म्हणजे जे फंडल हाईट आहे, फंडल हाईट रिड्यूस झालेली आहे का? याचाच अर्थ बेबी एंगेज झालेला आहे. हे पण आपण बघतो आणि फिटल हार्ट रेट सतत आपण फिटल हार्ट रेट अस्पल्ट करत राहतो. फिटल हार्ट रेट याच्यासाठी बघत राहतो, की वेदर प्रॉपर फिटल हार्ट रेट आहे का नाही आहे? बेबीचं कंडिशन कशी आहे? ते आपण याच्यामध्ये बघतो. इथपर्यंत कोणाला समजलं आहे? सर्वांना समजलं असणार मोस्टली. जर कोणाला काही समजलं नाही तर कमेंट करा, मेसेज करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक यू.